नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार नोंदणी कशी रिन्युअल करायची, कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन दिसेल, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ऍक्शन मध्ये न्यू रिन्युअल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. मी टाकून घेतो. टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन नंबर, ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा मोबाईल नंबर, आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, ही संपूर्ण माहिती शो होईल. आपली नोंदणी स्थिती ही इनऍक्टिव्ह आहे. ही ऍक्टिव्ह करण्यासाठीच आपल्याला दरवर्षी रिन्युअल करावं लागते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इनऍक्टिव्ह. त्यानंतर आपल्याला 90 दिवसाच्या कामकाजाचा तपशील द्यायचा आहे. मी स्क्रोल करून घेतो. आपल्याला ह्या ठिकाणी कामकाजाचे स्वरूप आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. तुम्ही काय काम करता, कारपेंटर असान, वेल्डर असान, फिटर असान, इलेक्ट्रिशियन असान, जे असाल ते त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्या. मी ऑल टाइप हेल्पर सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर जारी करण्याचा प्रकार, की 90 दिवसाचं सर्टिफिकेट आपल्याला कोणी दिलं होतं, कॉन्ट्रॅक्टदारानं दिलं होतं किंवा ग्रामसेवकनं दिलं होतं किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेनं दिलं होतं. मला कॉन्ट्रॅक्टदारानं दिले म्हणून मी कॉन्ट्रॅक्टदार सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर जी माहिती असेल ती या ठिकाणी भरून घ्यायची आहे. या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला मी थोडक्यात कॉन्ट्रॅक्टदाराचं सर्टिफिकेट दाखवतो. त्याची PDF मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या स्वरूपात आपलं कॉन्ट्रॅक्टदाराचं सर्टिफिकेट असणार आहे. याच्यावर संपूर्ण माहिती कॉन्ट्रॅक्टदारच भरतो. आपल्याला काही भरण्याची आवश्यकता नाहीये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ठेकेदाराचा विकासाचा नोंदणी क्रमांक, जे काही नोंदणी क्रमांक असेल ते आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मध्ये टाकून घ्यायचा आहे, क्रमांक मध्ये. त्यानंतर जावक दिनांक आणि जावक क्रमांक, तेही आपल्याला 90 दिवसाच्या सर्टिफिकेट वरच्या साईडला आपल्याला ह्या ठिकाणी शो होईल. जावक क्रमांक आणि जावक दिनांक जे काही असेल ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टदाराचे संपूर्ण नाव, हे संपूर्ण काय भरून घेतो. 90 दिवसाच्या सर्टिफिकेटवर वरच्या साईडलाच आपल्याला कॉन्ट्रॅक्टदाराचे नाव मिळून जाईल. तेच नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर कृपया पडताळणीसाठी भेट द्यायची असलेले योग्य तालुका केंद्र निवडा. म्हणजेच आपल्याला ह्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र निवडायचं आहे. याच केंद्रावर पुढे जी तारीख सिलेक्ट करणार आहोत त्या तारखेला या केंद्रावर जाऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतरच रिन्युअल होणार आहे. तर मी तालुका केंद्र सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. या ठिकाणी आपल्याला 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, जे की आपल्याला कॉन्ट्रॅक्टदारानं दिलं होतं. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी अपलोड सक्सेसफुली आलेला आहे. त्यानंतर व्हिजिट डेट, या ठिकाणी आपल्याला बांधकाम कामगार सुविधा केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख सिलेक्ट करायची आहे. जे आपण केंद्र वरी सिलेक्ट केलं होतं त्या केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर या ठिकाणी टिक करायची आहे आणि सेव्ह या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेंड OTP, आपल्या लेबर कार्डवर जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर एक OTP गेला असेल, तो OTP आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे.
मी OTP टाकून घेतो आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करतो. या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर या ऑप्शनवर क्लिक करून आपली प्रिंट काढून घ्यायची आहे. आणि लेबर कार्ड ऑफिसला जाताना ही पावती आणि कॉन्ट्रॅक्टदाराने दिलेलं 90 दिवसाचं सर्टिफिकेट, जी तारीख दिली होती त्या तारखेला आपल्याला व्हेरिफिकेशनला जायचं आहे आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपला रिन्युअल येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.